देवाला विचारलं पुढे नारदाने, देवा तुम्ही साक्षात परब्रह्म आहात आणि हा संत तुमच्या पिसावी देवाला कबूल मोठे म्हणून देवाने मान्य केलं आणि देवाने हे संताचा तुमच्या पैसे बी मोठा आहे म्हणलं तर हे संताचा आम्हाला काय तर सांगा म्हणलं. मी सांगत नाही, तुम्ही रानात जा, तिथे एक शेळा आहे, शेळा सांगेन तुम्हाला. मग गेला रानात देवा विश्वास ठेवून जाऊन नारदाने हा सगळं विचारले बरोबर सगळ्यांनी त्याच्याकडे बघितलं, प्राण दिला. नारायण मागे सगळं देवा म्हणला, आता माझ्या हातून कसलं पाप घडलंय, हा सरळा मला बघून प्राण दिला. देवाने मला फसवलं म्हणून परत देवाकडे गेलो. देवाकडे गेले बरोबर, देवा तुम्ही काय केले, माझ्या हातून एक प्राणीचा हत्या घडले, मला पाप घडले, तुम्ही काय केलं. नाही तुम्हाला संताचा महिमा ऐकायचे ना, पण अजून पुढे चला म्हणलं. अजून पुढे रानात एक गाय आहे, त्या गायला जाऊन विचारा म्हणलं. पण गेला रानात, देवाला सांगितलं हा सरळाचा कोणी बी नाही होता, पोपटला विचारा म्हणलं. हा पोपटला विचारा म्हणलं, पण पोपट झाडावर एक पोपट आहे, त्या पोपटला जाऊन विचारा म्हणलं. बरोबर मागे सगळं होत नाही तेव्हा ते सळा तर मिळून गेला. आता ते पोपटला मी विचारलं तर तेच का प्राण देऊन, नाही तुम्हाला संताचा महिमा ऐकायचा ना, संत कसे ओळखायचे ना, मग तेव्हा ते पोपटाला विचारा म्हणले. बरोबर देवावर विश्वास गेला ना, जाऊन विचारले बरोबर तेही पोपट मरून खाली पडले. परत देवाकडे पळत आलो, हात जोडून, देवा तुम्ही मला फसवते म्हणलं. नाही फसवणार म्हणून, नाही फसवणार, जावा तिथे रानात एक गाय आहे, त्या गायला जाऊन विचारा म्हणलं. बरोबर देवाला हात जोडले नारदाने, देवा हा दोन प्राणीचा वारसदार कुणीच नाही होता, पण हा गावीचा वारस त्याचा मालक असते, जरी तुम्हाला बघितलं तर ते सोडणार आहे का, मला बांधून तिथे मारल म्हणलं. नाही तुम्हाला संताचा महिमा कळायचं ना, संताचा महिमा ओळखायचं ना, मग जावा म्हणले. बरोबर गेलो. ते रानात काय करत होती, रानात काय होत, गायला जाऊन विचारले. बरोबर तेही गाय प्राण दिली. मग नारदाने परत आल्याबरोबर देवाला विचारलं, कसं काय देवा, हे काय चाललंय तुमचं म्हणलं. आता असं करा, की गाय ते सरडा मेला, पोपटाही मेला आणि गायही मेली, आता जावा. कुठे जायचं आता, राजात घरात जावा. 5 दिवस ते मुला जन्म झालेले आहे आणि आज त्याचं नामकरण करायला 5व्या दिवशी तुम्ही जावा त्याला विचारा म्हणलं. बरोबर नारदाने दोन्ही हात देवा, आता नको, ते राजाच्या मुलं आहे आणि काही दिवसांना त्याला एक मुलं प्राप्त झालेले आहे. आता तुम्ही तिथे जाऊन त्या मुलाला विचार म्हणतो, तिथे राजा मला सोडील का, असं म्हणलं. बरोबर नारदाला सांगितलं, तुला संताचा महिमा ऐकायचे ना, जावा. संत विश्वास आहे ना, जावा. माझा विश्वास आहे ना, जावा म्हणले. बरोबर नारदाने गेला. कुठे गेला, राजदरबारात गेला. त्याला सन्मान दिलाय, सत्कार करून राजाने सिंहासन बसवला. बसल्यावर तुमचं मुलं झाले का, हो झाले, 5 दिवस झाले, आज नामकरण करावे, मुलाला घेऊन या म्हणला, फीत घेऊन या म्हणला. मुला त्याच्या हातात दिले. बरोबर त्या मुलाने सांगितले, संत भेटती आधी मिला केली मी. आज तुम्ही भेटले, संत मात नाही, तुम्ही भेटले. बरोबर मी कोण होता, पोपट होता, मी सरडा होता, सरडा. त्या जन्मात मी पोपट झालो, तुमचं दर्शन झाल्याबरोबर मी पोपट झालो म्हणले. बरोबर तुम्ही येऊन परत दर्शन दिलं, मी गाय झालो. परत तुम्ही दर्शन दिले, परत मी राजा मुलं होऊन मी राजा झालो. पण संताचा महिमा तो बहुदे, संत महात्माचा महिमा सांगू शकत नाही. संत भेटते आधी मला तिने मी झालो चतुर्भुज. संत सामान्य नाही, सहज संत चरण रजा लागत हा सहज वासनीचा बीज जळून जाय. संत दर्शन दृष्टीने जर हा बाबासाहेबचा दृष्टांत बघितल्याबरोबर का किती सुंदर पुस्तक आहे. आज मी 2दा झाले बघून, काय माणसं म्हणतो सगळं मालकाचा फोटो किती वैभवनं लावले. दुसरा जुना गावात हरी मंदिर आहे ना, मी ऐकलोय स्वतः बाबासाहेब, स्वतः तुम्ही माणसं तुम्हाला नांदेडला येता येत नाही,
मी स्वतः येतो म्हणून बाबासाहेब भजनाला येतो. असली सेवा करणारी माणसं हा रामदेव ग्रामात आहे. हा संतांचं वर्णन आपण करू शकत नाही. पर पशंती मध्यम वर्ग चारी वर्ण सुद्धा हा माता आपण वर्णन करू शकत नाही. तू कोबरा संत आती आहे हा माझा विश्वास सर्व भावे दास घालून घेतात येती माझा हित करती सकळ जेणे हा गोपाळ कृपा करी. भगवंता हा कृपा करू शकते का? संत सांगितल्याबरोबर देवाने मागे पुढे बघतच नाही. देवा आपल्याला रक्षण करतो म्हणून संतांचं आपण दर्शन घ्यायचं, गुरुचं दर्शन घ्यायचं आणि मग पांडुरंगाचं दर्शन. एकदा